नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवेंद्र लोटे तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय। आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत 11वी फिजिक्स मधील चौथा टॉपिक आहे लॉज ऑफ मोशन। त्यामधील नेक्स्ट आर्टिकल 4.5 टाइप्स ऑफ फोर्सेस। या फोर्सेसचे प्रकार आपण बघणार आहोत। ओके, तर बघूया आपण कोणकोणते टाइप्स आहेत। ओके, तर फोर्स म्हणजे काय हे अगोदर आपण बघूया। मराठीत याला बल असं म्हणतात। ओके, द फिजिकल क्वांटिटी विच चेंजेस और टेंड्स टू चेंज द फिजिकल स्टेट ऑफ ए बॉडी इज कॉल्ड एज फोर्स। या अगोदर पण आपण बघितलेलं आहे। अशी भौतिक राशी की जी वस्तूच्या स्थितीमध्ये बदल करते किंवा बदल करण्यास भाग पाडते। फॉर एक्झाम्पल, हा खडू आहे, या खडूच्या स्थितीमध्ये मी बदल करतोय फोर्स लावून। ओके, बदल करते, स्थितीमध्ये बदल करते, किंवा आहे हा फोर्स मी इथं लावतोय जोरात, भिंत पलीकडे जात नाही पण मी फोर्स लावतोय। which changes the physical quantity which changes or tends to change the physical state of a body is called as force। असं आपण बघितलेलं आहे। ओके, and that force which can be divided into two, mainly basically two types। these are real force and non-real force। First, real force and another one is non-real force। Real force and another non-real force। Okay, so real force and non-real force, these are the basically two types of that force। आता रियल फोर्स कशाला म्हणायचं आणि नॉन रियल फोर्स कशाला म्हणायचं हे आपण बघूया। ओके, रियल फोर्स मराठीमध्ये आपण त्याला खरं, रियल म्हणजे खरं। ओके, रियल फोर्स। नॉन रियलला काय, खरं नसणारा म्हणजे खोटा फोर्स, भासणारा फोर्स, आभासी बल, त्याला भरपूर नाव आहेत नॉन रियल फोर्सला। नॉन रियल फोर्स इज ऑल्सो नोन ॲज फर्स्ट, or it is also called as, काय सांगता येईल, pseudo force, or non-inertial force। or fictitious force। pseudo force, non-real force, fictitious force, non-inertial force। So all these are the names of non-real force। non-real force हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो। ओके, हे इन डिटेल आपल्याला बघायचं आहे। रियल फोर्स ची डेफिनेशन काय आणि नॉन रियल फोर्स ची डेफिनेशन काय हे आपण पहिल्यांदा बघूया। ओके, सो रियल फोर्स म्हणजे काय, खरं काय, द फोर्स which
originates from one or more fundamental forces in nature. The force which originates from one or more fundamental forces in nature, these are called as real forces, or this force is called as real force. Okay, so fundamental म्हणजे मूलभूत, फंडामेंटल फोर्स पासून उगम होणारे जे काय आहेत फोर्स, त्याला आपण रियल फोर्स म्हणूया. मग फंडामेंटल कोणते, काय सांगता येईल आपल्याला? फंडामेंटल फोर्सेस या नेचर मध्ये 4 आहेत. देयर आर 4 फंडामेंटल फोर्सेस इन द नेचर. ते आपण इन डिटेल बघूया कोण कोणते आहेत, कशा पद्धतीने. ओके, सो दीज फोर्सेस आर also first, gravitational force. Second, electromagnetic force. Third, strong nuclear force. Strong nuclear force. And fourth one is weak nuclear force. Fourth one is weak nuclear force. So these are the 4 fundamental forces in nature. असं आपल्याला थोडक्यात सांगता येईल. So this is gravitational force, then electromagnetic force, then strong nuclear force, and last one is the weak nuclear force. Okay, so these are the 4 fundamental forces in nature. And real force म्हणजे काय बघा, the force which originates from one or more fundamental forces is known as real force. एक किंवा एकपेक्षा अनेक फंडामेंटल फोर्स पासून ज्या फोर्सचा उगम आहे त्याला आपण रियल फोर्स म्हणूया. फॉर एक्झाम्पल एक जस्ट सांगतो, हा खडू आहे, जस्ट खडू खाली पडतोय, मग कशामुळे पडतोय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग काय सांगता येईल, हा खडू खाली पडण्यापाठीमागे कारण काय, तो कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ आहे, आणि म्हणून तो फोर्स कुठला झाला? रियल फोर्स आहे. ओके, तसंच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स सारखे आहेत स्ट्रॉंग न्यूक्लिअर, जो काही इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती फिरतोय, या सुद्धा आपल्याला सांगता येईल. बघणार आहे आपण नंतर स्ट्रॉंग न्यूक्लिअर, वीक न्यूक्लिअर इन डिटेल. तर तो रियल फोर्स आहे.
ओके, तर रिअल फोर्सची डेफिनेशन काय बघितली? द फोर्स विच ओरिजिनेट्स फ्रॉम वन ऑर मोर फंडामेंटल फोर्सेस इन नेचर, दिस फोर्स इज कॉल्ड एज रिअल फोर्स. नॉन रिअल फोर्स कशाला म्हणायचं? द फोर्स विच डू नॉट ओरिजिनेट्स फ्रॉम फंडामेंटल फोर्सेस इन नेचर आर कॉल्ड एज रिअल नॉन रिअल फोर्स. म्हणजे असा फोर्स की जो फंडामेंटल फोर्स पासून उगम होत नाही त्याला आपण नॉन रिअल फोर्स असं म्हणूया. आणि मग या व्यतिरिक्त एक फोर्स असतो आहे की जो फंडामेंटल व्यतिरिक्त असतो त्याला आपण नॉन रिअल फोर्स, सिडो फोर्स, नॉन इनर्शियल फोर्स, फिक्शियस फोर्स, आभासी बल आपण म्हणतो. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल बघा. बस मधून आपण जात असताना बस समजा लेफ्ट साइडला टर्न झाल्यानंतर आपण आतमध्ये बसलो तर आपण असं उजव्या बाजूला झुकतो. बस टर्न या बाजूला घेतला, समजा बसनं टर्न या बाजूला घेतला आणि आपण आत बसमध्ये बसलेलो असेल तर आपण या बाजूला झुकतो. आपल्याला कोण ढकलतं का इकडून? नाही. आपल्यावरती जो फोर्स कार्य करतोय, आपल्यावरती जो काय फोर्स आहे ते आभासी बल आहे. या चारीपैकी कुठलंही नाही, ना ग्रॅव्हिटेशन, ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक, ना स्ट्रॉंग, ना वीक न्यूक्लिअर फोर्स. ओके, पण तिथे एक बल आहे की जे बल आपल्याला बाहेरच्या दिशेने म्हणजे उजव्या बाजूला टर्न असेल तर आपण अशा पद्धतीने झुकतो किंवा डाव्या बाजूला टर्न असेल तर असं झुकतो. ह्याच्या पाठीमाग कारण काय? नॉन रिअल फोर्स. म्हणजे बघा, फंडामेंटल फोर्स व्यतिरिक्त ज्या फोर्सचा उगम आहे त्याला आपण नॉन रिअल फोर्स असं म्हणतो. अजून आपल्याला सांगता येईल दुसरी डेफिनेशन. हे तर सांगितलं, द फोर्स विच ओरिजिनेट्स फ्रॉम वन ऑर मोर फंडामेंटल फोर्सेस इज नोन एज रियल फोर्स. अजून एक सांगता येईल, द फोर्स विच एक्झिस्ट ड्यू टू नॉन इंटरॅक्शन और प्रोड्यूस्ड ड्यू टू नॉन इंटरॅक्शन. माहित आहे इथं काय इंटरॅक्शन झाले? गुरुत्वाकर्षण बल आहे. खडू का खाली पडला? गुरुत्वाकर्षण बल. नॉन इंटरॅक्शन, माहित असलेल्या घटनेमुळे ती काय इंटरॅक्शन घडते, ती घटना घडते, त्याला आपण काय म्हणूया? रिअल फोर्स. इथं काय? द फोर्स अरायजेस ड्यू टू अननोन इंटरॅक्शन. अननोन इंटरॅक्शन, समजा मी आता उदाहरण सांगितलं, राईट साइडला टर्न घेतला ओके बसनं, तर आपण आतमध्ये, आपण या बाजूला, आपल्याला माहिती आहे का आपल्याला कोणी ढकललेलं आहे? नाही. अननोन इंटरॅक्शन आहे. ओके, सो थोडक्यात सांगता येईल नॉन इंटरॅक्शन पासून ज्या काय फोर्स उगम होतो तो पण रिअल फोर्स, अननोन पासून उगम होतोय माहित नाही आपल्याला, त्याला पण नॉन रिअल, त्याला आपण सिडो फोर्स. पुढे आपण बघणार आहे याला दुसरं नाव सेंट्रीफ्युगल फोर्स पण म्हणतात. ओके, सेंट्रीफ्युगल फोर्स, अननोन इंटरॅक्शन और सेंट्रीफ्युगल फोर्स, हे पण आपल्याला सांगता येईल. सेंट्रीफ्युगल. तर अशा पद्धतीने आपल्याला बेसिकली force can be divided into two types, real and non-real. Real force again divided into gravitational force, electromagnetic force, strong nuclear force and weak nuclear force. अशा पद्धतीने आपण त्याचे बेसिकली टाइप्स बघितले. आता आपण अभ्यास करणार आहोत रिअल फोर्स मधील पहिला जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्या संदर्भात. ओके, समजलं का तुम्हाला? सांगा. ओके, सुरुवात करूया. ग्रॅव्हिटेशनल फोर्स पहिला, यामधला फंडामेंटल फोर्सेस मधला पहिला फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आपण गुरुत्वाकर्षण बल असं म्हणतोय. ओके, अगोदर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बल कशाला म्हणायचं हे आपण डेफिनेशन बघूया. द म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडीज इन द युनिवर्स इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल फोर्स और द ग्रॅव्हिटेशन. ओके, द म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन
mutual force of attraction between any two bodies in the universe is known as the mutual force of attraction between any two bodies having mass. Okay, असंही आपण म्हणू शकतो. Having mass in the universe is known as gravitational force. सो अशा पद्धतीने आपल्याला जस्ट डेफिनेशन सांगता येईल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आणि या ग्रॅव्हिटेशनल फोर्स संदर्भात न्यूटन या शास्त्रज्ञाने, न्यूटन हे महान शास्त्रज्ञ की ज्यांनी गुरुत्वाकर्षण बलाविषयी सिद्धांत मांडला. आणि जो काही नियम आहे गुरुत्वाकर्षण बलाचा, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणून ओळखला जाऊ लागला. जो नियम न्यूटननी सांगितला त्याला आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ते आपल्याला यानंतर बघूया. पण बेसिकली ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. ओके, बघा समजलं का? ठीक आहे. नेक्स्ट, न्यूटननं जो काय फोर्स सांगितला किंवा न्यूटननं सांगितलेला नियम जो आहे त्याला आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हणतोय, तो आपण बघूया. ओके, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे बघूया आपण. ओके, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाविषयीचा नियम काय आहे बघा. Consider that one body having the mass m1 and another body having the mass m2, which separated at a distance of r. So this is the distance between these two bodies. R is the distance between these two bodies. Okay. So the force of attraction between these two bodies are given by F. F is the force of attraction between these two bodies, A and B body having the mass m1 and m2 respectively, having the distance r in between these two bodies. So स्टेटमेंट आपण बघूया. स्टेट न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं तुम्हाला 1 मार्कासाठी विचारलं जाईल, किंवा स्टेट अँड एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन 2 मार्कासाठी विचारलं जाईल. बघूया आपण स्टेट अँड एक्सप्लेन मध्ये. आपण तर या ठिकाणी फिगर काढलेली आहे. ओके, यानंतर आता स्टेटमेंट आपण बघूया काय आहे. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर हा पदार्थाचा एखादा पार्टिकल आहे समजा. ओके, अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर हा दुसरा पदार्थाचा एक पार्टिकल आहे. प्रत्येक एखाद्या पदार्थाचा एखादा छोटासा कण हा दुसऱ्या पदार्थाच्या छोट्याशा कणाला आकर्षण करून घेतो. ओके, सो एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर विथ ए फोर्स which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. बघा स्टेटमेंट काय आहे. Every particle of matter
attracts every particle of matter, attracts every other particle of matter, every other particle of matter with a force, with a force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them, square of distance between them सो बघा स्टेटमेंट आपल्याला सांगता येईल काय आहे बघा every particle of matter attracts every other particle of a matter with a force which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. So this is the statement of Newton's law of gravitation. एक मार्कासाठी आहे. ओके, या स्टेटमेंट वरून आपण इक्वेशन तयार करायचं, फॉर्म्युला तयार करूया. काय? Every particle of matter attracts every other particle of matter with a force which is directly proportional to the काय बघा force. तो जो काय force आहे which is directly proportional to, that is force is directly proportional to the काय सांगितलंय directly proportional to product of their masses. Product of their masses means mass m1 आणि m2 आहे. m1 into m2 and inversely proportional to square of distance between them. Square of distance is r. So square of distance between them. दोन कुठल्याही पदार्थामध्ये एक आकर्षण बल जे काय असतं, हे आकर्षण बल, हे गुरुत्वाकर्षण बल हे त्या पदार्थाच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समप्रमाणामध्ये असतं आणि त्या दोन पदार्थाच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतं, असं न्यूटननं गुरुत्वाकर्षणाविषयी सांगितलेला नियम आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत बघता येईल. यानंतरचं जे काही एक्सप्लेनेशन आहे आपल्याला घ्यायचं आहे, पण अगोदर स्टेटमेंट वगैरे हे लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये, त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सप्लेनेशन बघूया. ओके, झाला असेल. यानंतर एक्सप्लेनेशन आपण बघूया. काय सांगितलं आपण बघा, F is directly proportional to m1 into m2 divided by r square. यावरून आपण काय करूया, प्रोपोर्शनॅलिटी साइन काढूया, इक्वल टू साइन घेऊया आणि एक कॉन्स्टंट घेतो. ओके, याला आपण जी ला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असं म्हणतोय आणि हा जी म्हणजे कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं याला म्हटलं जातं. या जी ला
Z into m1 into m2 upon r square, where Z universal gravitational constant, universal gravitational constant. ओके, आता या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट चा आपल्याला फॉर्म्युला तयार करता येतो का बघूया. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट एसआय युनिट बघूया, सीजीएस युनिट बघूया, डायमेन्शन बघूया आणि व्हॅल्यू बघूया. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, तर हे इक्वेशन खूप महत्वाचं आहे. F which is equal to G m1 m2 divided by r square. इक्वेशन 1 बघूया आपण. मग आता या इक्वेशन 1 वरून आपल्याला काय सांगता येईल, G which is equal to काय होणार आहे, ही डिनॉमिनेटरची टर्म इकडे येणार आहे, न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटरला जाणार आहे. म्हणजे काय होणार, G which is equal to F into हे इकडे आलं F r square divided by m1 m2. So G which is equal to F into r square divided by m1 into m2 असं आपल्याला सांगते. ओके, त्यानंतर ह्या G चा आता फॉर्म्युला आपल्याला मिळाला, यावरून आपण याचा एसआय युनिट तयार करू शकतोय, सीजीएस युनिट तयार करू शकतोय. ओके, सो एसआय युनिट और युनिट ऑफ G असं म्हणूया. हा जो फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे, हा फॉर्म्युला कशाचा आहे, कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशनचा आहे. ओके, आता आपण बघूया युनिट ऑफ Z. युनिट ऑफ Z, Z म्हणजे कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशनचं युनिट आपल्याला बघायचं. या फॉर्म्युलावरून आपल्याला काढता येईल एसआय युनिट इन एसआय सिस्टीम अँड इन सीजीएस सिस्टीम. काय आहे बघूया आपण. बघा काय सांगता येईल, एफ चं काय, न्यूटन, फोर्स आहे ना, फोर्स एसआय युनिट न्यूटन. आर चं काय, अंतर आहे, आर स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर, पर काय m1 m2 आहे, m1 चं केजी आणि केजी इंटू केजी काय झालं, केजी स्क्वेअर. सो इक्वेशन किंवा आपल्याला एसआय युनिट काय मिळालं, कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशनचं न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर असं मिळालं. ओके, सीजीएस युनिट आपण बघूया काय आहे. साहजिकच आपल्याला सांगता येईल डाइन, फोर्सचं सीजीएस युनिट डाइन, अंतर आहे, अंतराचं सीजीएस युनिट सेंटीमीटर आणि मासचं सीजीएस युनिट ग्रॅम. सो ग्रॅम स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपल्याला थोडक्यात याच्याविषयी एसआय युनिट किंवा सीजीएस युनिट विषयी आपल्याला थोडक्यात सांगता येईल. ओके, सो एसआय युनिट किंवा सीजीएस युनिट बरोबर. यानंतर व्हॅल्यू ऑफ Z. व्हॅल्यू ऑफ Z काय व्हॅल्यू आहे आपण बघूया. ती पण व्हॅल्यू एसआय आणि सीजीएस मध्ये आपल्याला बघायची आहे. ओके, व्हॅल्यू ऑफ Z बघा काय होते. इन एसआय सिस्टीम काय बघा 6.67 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ही एसआय सिस्टीम मधली व्हॅल्यू. ओके, सीजीएस सिस्टीम मधली व्हॅल्यू बघूया आपण. काय फरक आहे, 6.67 into 10⁻, इथं काय येत आहे -8 येत आहे, लक्षात घ्या -8. डाइन सेंटीमीटर स्क्वेअर पर
ग्रॅम स्क्वेअर. ओके, त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या लक्षात घ्या. आणि ही वरची जी आहे ही कशी कुठली आहे, एसआर व्हॅल्यू. ओके, तर बघा काय फरक आहे, कशात फरक आहे बघा. इथं जे 6.67 आहे, इथं 10⁻11 आहे, इथं 10⁻8 आहे. ही काय 10 ची पॉवर जी आहे त्या 10च्या पॉवर मध्ये बदल होतो आहे. का तर कन्वर्जन फॅक्टर बिटवीन एसआय युनिट अँड सीजीएस युनिट ऑफ कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन इज 10⁻3. सो 10⁻11 प्लस 10⁻3 इट बिकम्स 10⁻8. ओके, तर हे तुम्हाला झालेलं आहे. या अगोदर कन्वर्जन फॅक्टर कसा काढायचा, आणि म्हणून एसआय सिस्टीम मध्ये जी ची व्हॅल्यू जी आहे ती 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, आणि त्यानंतर सीजीएस युनिट मधली व्हॅल्यू पॉवर फक्त बदलते 6.67 × 10⁻8 9 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. अशा पद्धतीने व्हॅल्यू आपल्याला सांगता येईल. तर साधारणतः तुम्हाला बघा इथपर्यंत साधारणतः तुम्हाला ह्या व्हॅल्यू युनिट ऑफ झी आणि व्हॅल्यू ऑफ झी हे साधारणतः एक मार्काला तुम्हाला विचारलं जाईल. म्हणजे काय बघा, स्टेट न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड गिव्ह द एसआय युनिट अँड सीजीएस युनिट ऑफ कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. दुसरा प्रश्न, स्टेट न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड गिव्ह द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन इन एसआय सिस्टम अँड सीजीएस सिस्टम. ओके, जनरली यावरती एमसीक्यू तुम्हाला विचारला जातो. द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन इन सीजीएस सिस्टम इज, अशा पद्धतीने ऑप्शन तुम्हाला दिले जातील वेगवेगळे, आणि ही व्हॅल्यू महत्वाची. त्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे सीजीएस सिस्टम मधली ही खूप महत्वाची आहे, लक्षात घ्या. ओके, जनरली मुलं या ठिकाणी चुकतात त्यांच्या व्हॅल्यू लिहायला. ओके, तर अशा पद्धतीनं हे आपल्याला. यानंतर आपण बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं ह्या कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशनचं डायमेन्शन्स. ओके, बघूया आपण द डायमेन्शन्स ऑफ कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. समजलं असेल तर एक स्क्रीनशॉट घ्या याचा, आणि त्यानंतर आपण डायमेन्शन्स. ओके, सो डायमेन्शन्स इथंच घेऊया. फॉर्म्युला आपल्याला आहे इथं. बघूया आपण डायमेन्शन्स ऑफ झी. डायमेन्शन्स एक मार्काला तुम्हाला विचारलं जातं. dimensions of z, that is constant of gravitation किंवा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सुरुवातीला आपल्याला याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. काय फॉर्म्युला? g which is equal to f r square divided by m1 into m2. ओके, तर आपल्याला माहित आहे इथूनच आपण हा फॉर्म्युला काढलेला आहे g चा. डायमेन्शन्स काढत असताना आपल्याला एक तर त्याचा फॉर्म्युला माहित पाहिजे, फॉर्म्युला माहित नसेल तर डेफिनेशन माहित पाहिजे त्या फिजिकल क्वांटिटीची, आणि फॉर्म्युला डेफिनेशन माहित नसेल तर एसआय युनिट किंवा सीजीएस युनिट माहित पाहिजे. त्यापैकी आपल्याला फॉर्म्युल्याच्या आधारे आपण डायमेन्शन्स काढूया. ओके, तर डायमेन्शन्स काढत असताना आपण काय करतो? पहिल्यांदा स्क्वेअर ब्रॅकेट देतो. ओके, सो प्रत्येक टर्मला आपण स्क्वेअर ब्रॅकेट देतो. While we are going to find out the dimensions of any physical quantity, we must have to take all these physical quantity containing this formula, take into square bracket. So we can take here the square bracket for each and every term. So this is taking the square.
स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, सो नेक्स्ट प्रत्येक टर्मचा आपल्याला डायमेन्शन काढायचं आहे. फोर्स आहे, फोर्सचं आपल्याला डायमेन्शन माहित आहे m1 l1 t⁻². लिहूया आपण या ठिकाणी m1 l1 t⁻². r आहे, r म्हणजे अंतर आहे, अंतर लेंथ. l⁻² स्क्वेअर आहे म्हणजे l⁻² येणार आहे इथं. ओके, सो अशा पद्धतीने आपण डायमेन्शन्स लिहिले. त्यानंतर छेदस्थानी m1 आणि m2 आहे, मास आहे. साहजिकच याचं m⁻1 आणि याचं m⁻1 येणार आहे, म्हणजे दोघांचं मिळून मी या ठिकाणी लिहितो काय m⁻² असं आपल्याला लिहिता येईल. ओके, सो यानंतर नेक्स्ट पुढची जी स्टेप आहे ती आपण फायनल करूया. काय बघा, m⁻1 आहे, इथे m⁻2 आहे. छेदस्थानची टर्म अंशस्थानी गेल्यानंतर काय मायनस, पॉवर मायनस होणार आहे. सो -2 + 1 बिकम्स -1. सो m⁻2 -1. l⁻1 आहे, खाली l⁻2 नाही, इकडे या बाजूला l⁻2 काय आहे 2 आहे. l1 आणि l2 l³ होईल. ओके, l³. सो t⁻2 इथेच आहे, इकडे नाही, इकडे नाही, म्हणजे ऍज इट इज फायनलाइज होणार आहे t⁻². तर अशा पद्धतीने आपल्याला डायमेन्शन जे आहे ते या ठिकाणी सांगता येईल. ओके, m⁻1 l⁻³ or l⁻3 and t⁻². This is the dimensions of Newton's law of constant of gravitation आपल्याला सांगता येईल. आपण काय म्हणे, असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, स्टेट न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड गिव्ह द डायमेन्शन्स ऑफ कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर हे तुम्हाला 1 मार्कासाठी असेल आणि स्टेटमेंट 1 मार्कासाठी असेल. प्रश्न वेगवेगळे असतील. स्टेट अँड एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, स्टेटमेंट द्यायचं, एक्सप्लेन इथपर्यंत करायचं. स्टेट न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, गिव्ह अ SI युनिट अँड CGS युनिट ऑफ कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. दुसरा क्वेश्चन, स्टेट Newton's law of gravitation and give the value of constant of gravitation in SI system and CGS system. हा तिसरा क्वेश्चन. चौथा क्वेश्चन, state Newton's law of gravitation and give the dimensions of constant of gravitation. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतील 2 मार्कासाठी. ओके, सो दिस इज अबाउट न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. यानंतर याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायच्या. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक हे समजलं का बघा. ओके, यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ न्यूटन्स लॉ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक आपण बघू. हो गया कैरेक्टरिस्टिक्स ऑफ न्यूटन्स कैरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय काय आहेत बघूया. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायचे. ओके, काय आहेत आपण बघूया.
बघा स्टेप बाय स्टेप आपण बघूया. It is universal force. Second, it is a real force. Gravitational force कसा आहे? Real force आहे. It does not depend on, does not depend on intervening media. और मीडियम म्हणजे काय? मध्ये कोणतं माध्यम आहे यावरती डिपेंड हा फोर्स नसतो. उदाहरणार्थ आपल्याला माहित आहे विहिरीमध्ये पाणी आहे असं समजून झालं एखाद्या विहिरीमध्ये, आणि तुम्ही वरून असा दगड टाकला तर तो दगड वरून सोडला तर तो खाली जाणार आहे. का? तर पृथ्वीचा सरफेस आणि आपण जे काय मध्ये आपण टाकणारा जो काही दगड आहे याच्यामध्ये इंटरव्हेनिंग मीडियम कोणता आहे? पाणी आहे. तरी सुद्धा त्यावरती डिपेंड नाही. उदाहरणार्थ मी आता या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरती आहे तरीही मी खडू टाकतोय. मध्ये काय आहे? पृथ्वीचा सरफेस आणि याच्यामध्ये स्लॅब आहे. ओके, पहिल्या मजल्याचा सिमेंटचा मोठा स्लॅब आहे एक. ओके, तरी सुद्धा मध्ये कोणतं माध्यम आहे यावरती हा फोर्स डिपेंड नसतोय. डज नॉट डिपेंड्स अपॉन इंटरव्हेनिंग मीडिया. मध्ये पाणी असू द्या किंवा मध्ये सॉलिड कुठलंही असू द्या, तो अट्रॅक्शन होतो. तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे लागू होतं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी ऍक्ट होतो असं सांगायचं. ओके, त्यानंतर नेक्स्ट, इट इज लॉंग रेंज फोर्स. इट इज लॉंग रेंज फोर्स. हा लॉंग रेंज फोर्स आहे म्हणजे कसा? उदाहरणार्थ पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये कितीतरी हजारो लाखो किलोमीटर अंतर आहे. सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे पृथ्वी आणि सगळे ग्रह गोलाकार कक्षेत फिरत आहेत. गुरुत्वाकर्षण बल किती अंतर आहे? खूप अंतर आहे. इट इज लॉंग रेंज फोर्स. पण तुम्ही जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि वीक न्यूक्लिअरच्या बाबतीत बघितलं तर छोटासा यातून पडणारा कण, पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात, आणि त्या अणूमध्ये केंद्रक आहे, केंद्रकाच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरतोय, तो शॉर्ट रेंज फोर्सेस आहे. त्याच्या तुलनेत हा लॉंग रेंज फोर्सेस आहे. नेक्स्ट, फिफ्थ आपल्याला सांगता येईल, इट इज weakest force. It is weakest force in the nature. Weakest force in nature. हा सगळ्यात वीक फोर्स आहे. सगळ्यात म्हणजे जे फंडामेंटल फोर्सेस आपण चार बघितले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि वीक न्यूक्लिअर फोर्स, यापैकी या चारीपैकी सगळ्यात वीकेस्ट फोर्स आहे. ओके, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल लागेल, परंतु जो काय पदार्थाचा लहानात लहान कण अणू आहे त्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. अणूचं विभाजन होऊ शकत नाही. ते इन डिटेल पुढे बघणार आहे. पण सगळ्यात वीकेस्ट फोर्स कुठला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अँड लास्ट आपल्याला सांगता येईल, इट इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. इट इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. अँड नॉट रिपल्सिव्ह. म्हणजे रिपल्सिव्ह नसतो. जसं कुलॉम्स लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन, like charges are repulsed with each other, unlike charges are attract with each other. तसं इथं नाही. हा नेहमी अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. इट इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह अँड नॉट रिपल्सिव्ह. अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या काय ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स थोडक्यात आपल्याला सांगता येतील. त्यानंतर नेक्स्ट जो काय भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला, म्हणजे कोणता फोर्स. आता हे फक्त आपण काय बघितलं, जे काय फोर्सेस होते, फोर्सचे प्रकार दोन मुख्यत्वे, रिअल फोर्स, नॉन रिअल फोर्स. रिअल फोर्सचे चार प्रकार. फंडामेंटल फोर्स आपण त्याला म्हणतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स.
त्यापैकी आपण फक्त पहिला बघितला तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन डिटेल आपण बघितलं, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक बघितल्या. ओके, यानंतरचा पुढचा फोर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक, त्यानंतर स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि त्यानंतर वीक न्यूक्लिअर इन डिटेल आपण बघणार आहोत. ओके, जर तुम्हाला मी शिकवलेलं समजलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही जर देवांश सर फिजिक्स गुरु हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, त्या शेजारची बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या व्हिडिओच्या सर्व सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके, धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत